गडचिरोली जिल्ह्यात एकीकडे डेंग्यूने थैमान घातला आहे, तर दुसरीकडे आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी यांनी संप पुकारलेला आहे। विशेष म्हणजे जवळपास 1200 कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्यामुळे आता स्थायी कर्मचाऱ्यावर कामाचा ताण वाढलेला आहे। विशेष म्हणजे ही परिस्थिती अशीच राहिली तर रुग्णांचे मोठे हाल होणार आहे। हे नेमकं आरोग्य कर्मचारी कशासाठी संप पुकारले आणि यांची नेमकी मागणी काय, आपण याकडे मागणी काय हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल मॅडम, कधीपासून हे संप सुरू झाला आणि किती दिवस चालणार आहे? दिनांक 19 ऑगस्ट पासून आमचा बेमुदत संप सुरू झालेला आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये जवळपास 1200 कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप चालू आहे। जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये सगळे कर्मचारी विविध तालुक्यामध्ये बसलेले आहेत आंदोलनाकरिता। त्याच आमच्या शासनाने मागण्या पूर्ण कराव्यात अशीच आमची इच्छा आहे व आम्ही तसंच आमचं आंदोलन चालू ठेवू जेव्हापर्यंत ते आपल्या मागण्या पूर्ण करत नाही, अशीच आमची इच्छा आहे। एकूणच नेमकं यांची मागण्या काय आपण ही समजून घेणार आहोत। मॅडम, काय सांगाल, कशा प्रकारे तुमच्या मागण्या आणि शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी कशा प्रकारे संप पुकारला जातो? दरवर्षी आम्ही संप पुकारतो। दरवर्षी आम्हाला लेटर दिल्या जाते की तुमचा संप मागे घ्या, आम्ही तुम्हाला समायोजन करू किंवा तुमच्या ज्या मागण्या त्या पूर्ण करण्यात यात, असं आम्हाला फक्त आश्वासन दिले जाते। पण पत्र काही आम्हाला दिलेलं नाही किंवा लेखी असं काहीच लेटर आम्हाला दिलं नाही की तुमचं या तारखेपर्यंत समायोजन करण्यात येईल। त्यामुळे आमच्या मुख्य मागणी ही आहे की ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांना 100% समायोजन करण्यात यावं। औरंगाबाद उच्च न्यायालयाचा खंडपीठाचा एक निर्णय आहे, त्या पण निर्णयावर अजून शासनाने काहीच अंमलबजावणी केली नाही, तर त्या न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी। समान काम समान वेतन लागू करण्यात यावं आणि त्याचबरोबर लॉयल्टी बोनस सगळ्यांना लागू करण्यात यावं। त्यामध्ये सरकार कमतरता करत आहे, म्हणजे जे आम्हाला 8%, 10% मिळत होते आता ते 2 किंवा 4%वर आणून ठेवलेलं आहे। तर आमची मागणी आहे की प्रत्येक वर्षी आम्हाला 10% तरी समान काम समान वेतनाबरोबर लॉयल्टी बोनस लागू करण्यात यावी, ही आमच्या मुख्य मागणी आहे। एकूणच आपण बघू शकता संप पुकारलेले अधिकारी आणि कर्मचारी आपल्या मतावर ठाम असून शासन निर्णय जेव्हापर्यंत येणार नाही किंवा ठोस पाऊल उचलणार नाही तेव्हापर्यंत संप पुकारण्यात येत असल्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले। विशेष म्हणजे ही परिस्थिती अशीच राहिली तर रुग्णांचे मोठे हाल होणार आहे, त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे। महेश गुंडेटीवार, लोकशिवाय न्यूज, गडचिरोली।